चला नितलस आणि उत्सारली बुद्रुक या दोन संघांमधला हा सामना आपण पाहतोय आणि या दोन्ही संघांमधली लढत आहे. चला तर आपण बोलूया कॉमेंट बॉक्स मध्ये आवाज असेल टिके माले सर यांचा. धन्यवाद. पहिला चेंडू अतुल काटे यांनी मारलेला आहे आणि सिंगल काढून स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय. धावसंख्या पोहोचतीये ती 1च्या घरामध्ये. जय हनुमान उसरली विरुद्ध संग्राम 11 नितलस असा हा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीचा सामना आहे. नाणेफेक जिंकली आहे ती संग्राम 11 नितलस संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अतुल काठे तयार आहे. हा चेंडू ओ जबरदस्त चेंडू, जोरदार अपील केलाय, मात्र पंचांवर कोणताही प्रभाव नाहीये आणि ग्रुपनं अपील झाला बघा. कांचन आपण बघितलं, अतिशय चांगला चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळतोय चेंडू. यष्टी रक्षकानं जसा जल्लोष केला, बाकी सर्व साथींनी पण, बाकी सर्व त्याच्या सहकाऱ्यांनी पण मोठा जल्लोष केलेला आणि आता पंचांना विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलेला आहे. पंच आता दोघेही एकत्र आलेले आहेत, विचार विनिमय करतायत आणि निश्चितच योग्य तो निर्णय देण्यात येईल पंचांकडून. परंतु गोलंदाजी चांगली आहे ती अतुल काठे यांची. बांधून ठेवलं जय हनुमान उसरलीच्या दोन्ही फलंदाजांना. पहिला चेंडू टाकला होता, पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आणि आता पण पंचांनी सांगितलंय की हा निर्धाव चेंडू आहे, विकेट मात्र मिळत नाहीये. अतुल काठे साधारण 10-15 पावलांचा त्याचा रनअप आहे. 30 यार्ड सर्कलच्या वरून मागून धावत येत आहेत आणि उंच खुरे असे सडपातळ बांध्याचे गोलंदाज आहेत ते अतुल काठे. हा चेंडू फुलटॉस होता, सरळ पॉइंटमध्ये मारला जातोय. यष्टी रक्षकांना आपलं काम चोख बजावलं. रनिंग बिटवीन द विकेट पण चांगली आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. हनुमान खेळतात वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. अजय डांगरकर 2 चेंडूंचा सामना केलाय, सिंगल वर खेळतायत. स्ट्राईक मध्ये आहेत ते हनुमान. बोलाडे गोलंदाज बघा, सडपातळ बांध्याचा असा हा गोलंदाज आहे. अतुल काठे यंग आहे, तरुण आहे आणि राईटा मोर दी विकेट गोलंदाजी करतोय. तेज तर्रार. हो, क्लीन बोल्ड यष्ट्या वाकवल्यात. पहिला गडी बाद होतोय तो उसरली संघाचा हनुमान बोराडे. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक RMSK मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही डे नाईट प्रकाश झोतातील ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा 25 मार्च पासून 31 मार्च 2026 पर्यंत खेळवली जाते. आजचा 4था दिवस आहे या स्पर्धेचा. मॉन्टीनं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्वर्गीय दिबा पाटील मैदान मुरबी, विश्वज्योत स्कूल समोरचं हे मोठं मैदान, जिथे 40+ पण रणसंग्राम आपण रायगड जिल्ह्यातील पाहिलेला आणि या परिसरातील एक नामवंत असं हे मैदान आहे. स्वर्गीय दिबा पाटील मैदान मुरबी. 1,20,000चं पहिलं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 60,000, तृतीय 30, चतुर्थ 25, पाचवं 25 आणि सहावं पण 25,000 अशी भव्य आणि दिव्य अशी पारितोषिक. नवीन फलंदाज नितेश पाटील मैदानात आलेले आहेत. ऑरेंज कॅप. फुलटॉस चेंडू मारलाय, जातोय सरळ,
तो कव्हरच्या दिशेनं चेंडू आहे. 2 धावा सहज धावून पूर्ण करतील फलंदाज. सर्कलचं पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतो. अतुल काठेनं पहिलं षटक टाकलं ते संग्राम 11 नितलस संघाकडून. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण बघितलं की संदीप पाटील सर त्यांनी निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणाचा आणि त्या निर्णयाला साजेल अशी सुरुवात केलेली आहे. गोलंदाजी चांगली केली आहे. 1 षटकामध्ये धावा येत आहेत त्या जय हनुमान उसरली संघाच्या 1 बाद 4. एक म्हणजे तसं बघितलं तर गोलंदाजांना अनुकूल अशी ही धावसंख्या म्हणावी लागेल. 4च धावा, फक्त 4 धावा. 5 षटकांचा हा सामना आहे. वारा पण वाहत नाहीये संदीप पाटील, आपण बघतोय अजिबात पान पण हालत नाहीये. झेंडे तर बाजूलाच राहिले परंतु झाडाचं पान पण हालत नाहीये. अशी ही नीरव शांतता आणि शांत वातावरण या मैदानावर आपल्याला बघायला मिळतंय. ते स्वर्गीय दिबा पाटील मुरबी मैदानावर. स्कूल एंड कडून आता गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रमोद पावशे. प्रमोद पावशे, कांचन पालकर यांना सगळे खेळाडू माहिती आहेत. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. ओ हो, क्या बात है, उडाया. सरळ हा चेंडू जातोय जनरेटरला गवसणी घालायला आणि उत्तुंग असा हा षटकार. डांगरकर एक जबरदस्त फलंदाज आहेत. सलामीला आलेले फलंदाज. पहिल्या षटकामध्ये त्यांनी रौद्ररूप धारण नव्हतं केलं. अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळत होते. बघितलं गोलंदाज चांगला आहे, सन्मान दिला. मात्र आता त्यांना लोअर फुलटॉस मिळाला, षटकार ठोकला. या चेंडूवर काय होणार? हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, सोडून दिला. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. पंचांनी सांगितलंय हा करेक्ट चेंडू आहे, बरोबर चेंडू आहे, राईट बॉल आहे. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. खरं तर सोडण्याऐवजी जर लावली असती बॅट तर कदाचित गॅपमधून चेंडू गेला असता आणि 4 धावा पण मिळाल्या असता. नितेश पाटील जवळ गेला अजय डांगरकरांच्या. काहीतरी हितगुज त्याला सांगितलेलं आहे, काहीतरी कानमंत्र त्यांना दिलेला आहे आणि काहीतरी फायद्याच्या गोष्टी मला असं वाटतं सांगितल्या असतील त्यांनी. त्याचा कितपत फायदा होतोय या चेंडूवर बघणं गरजेचं ठरणार आहे. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस, जमिनीलगतचा फटका. मिड विकेटमध्ये चेंडू मारला जातो आणि काय थ्रो, वा मस्त थ्रो, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे पहिलं षटक होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. दुसरं षटक आहे ते बॅटिंग पॉवर प्लेचं. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला तैनात केलेले आहेत. बाकी क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर 30 यार्ड सर्कलच्या आत शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन. गलीमध्ये एक खेळाडू आहे आणि कव्हरमध्ये एक खेळाडू तैनात केलेला आहे. तो गोलंदाज प्रमोद पावशेनं नावाजलेला असा हा गोलंदाज प्रमोद पावशे. मारलाय फटका, हवेमध्ये आहे, झेलची शक्यता आहे आणि झेल टिपला जातोय. लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षक येऊन झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होत आहेत नितेश पाटील. काही सन्मान इथे घेतोय. मी मुरबी गावचे सन्माननीय पांडुरंग दलवी यांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. भाऊ या. जेदू पाटील या. जेदू शेट यांना विनंती करेन की आपण काही सन्मान इथे घ्यायचे आहेत. तर सन्माननीय पांडुरंग दलिबी यांचा शुभ सन्मान इथे होतोय. याचबरोबर सन्माननीय दिनेश धर्मा पाटील मुरबी यांना विनंती करेन. दिनादादा या, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सन्माननीय दिनेश धर्मा पाटील मुरबी
दीनादादा यांचा शुभ सन्मान इथे होतोय. चेतोषेठ पाटील आणि चंद्रकांत नावडेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. याचबरोबर अशरफ मामू यांना विनंती करेन. मामू या. अशरफ मामू यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. एक अतिशय चांगले समालोचक, त्याचबरोबर रायगडचे सदस्य आणि या विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व मामू यांचा सन्मान आपण इथे करतोय. धन्यवाद. बोली आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. संदीप पाटील साहेब आमचं आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित असा मानसन्मान करतात. व्यासपीठावर दहिसरचे उद्योजक नारायण शेठ भोईर, माजी उपसरपंच पापडीचा पाडा विलास शेठ गरत, आदरणीय एक चांगले क्रीडापटू क्रिकेटपटू जयदेव शेठ पाटील, मुन्ना येंदारकर, प्रदीप दादा, पांडुरंग दळवी, दिनेश पाटील, अशरफ मामू आमचे कॉमेंटेटर जे टांगापलटी घोडा फरार असे वेगवेगळे डायलॉग्स त्यांचे या परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत, ते या व्यासपीठावर बसलेले आहेत. आणि आदरणीय अनिलदादा पाटील, अध्यक्ष खारघर राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 12 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा अतुल काटे. पहिला स्पेलमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या त्यांनी. यॉर्कर चेंडू खणून काढला क्षेत्ररक्षक, वा जबरदस्त फिल्डिंग, पडले झडले अगदी लोळले मैदानावर. चेंडू काय सोडला नाही त्यांनी, अडवला नाही तर चौकार गेला असता. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त एअरटाईट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते संग्राम 11 नितलस संघाकडून. नितलस म्हणजे अगदी मलंगडाच्या पायथ्याशी असलेलं हे गाव आहे आणि या गावातून हे सगळे खेळाडू बिलॉंग्स करतायत. सडपातळ बांध्याचे बहुतेक तरी यंगस्टर आहेत. अनुभवी खेळाडू आणि तरुण खेळाडूंचा मिश्रण असलेला हा संघ आहे संग्राम 11 नितलस. फुलटॉस चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो गलीच्या दिशेनं. एक सिंगल रन मिळते. सिंगल डबल मला असं वाटतं फक्त एकच षटकार आत्तापर्यंत आलेला आहे, तो मारलाय अजय डांगरकर यांनी. एक षटकार ठोकलेला, त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला षटकार ठोकता आला नाही. अजय डांगरकर अजूनही विकेटवर आहेत मला असं वाटतंय आणि ते जोपर्यंत असतील तर निश्चितच धावांचा डोंगर रचू शकतात. चांगल्या ठेवणीतले फटके आहेत त्यांच्याकडे. एक जबरदस्त कडक प्रहार करणारा, आक्रमक फलंदाजी करणारे हे फलंदाज आहेत ते अजय डांगरकर. सलामीला आलेत, अजूनही विकेटवर नांगर रोवून बसलेले आहेत ते अजय. ओहो, मस्त वळवलाय चेंडू, गॅपमध्ये चेंडू जातोय, सीमारेषा पार. हा सणसणीत असा अजय डांगरकर यांचा चौकार. चला, आमचे घनसोलीचे संतोष म्हात्रे आणि त्याचबरोबर राजेश म्हात्रे यांचं इथे आगमन होतंय. राजू म्हात्रे, त्याचबरोबर सन्माननीय कैलास शेठ भगत साहेब, जयेश शेठ पाटील साहेब दिव्यावरून इथे उपस्थित होतात. आणि त्याचबरोबर गणेश भगत, नैनेश भगत, संजय भगत, सुशांत तांडेल, राकेश पाटील, स्वप्नील वारेकर या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होतंय. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आपण सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करतोय. दिव्यावरून सन्माननीय कैलास शेठ भगत साहेब, जयेश शेठ पाटील, गणेश भगत, नैनेश भगत, संजय भगत, सुशांत तांडेल, राकेश पाटील आणि स्वप्नील वारेकर या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत नक्कीच केलं जातंय. अजय डांगरकर पुन्हा एकदा तयार आहे. हो, मस्त चेंडू, अफलातून चेंडू, गुडलँड पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, थोडासा उडतोय, बाउन्स होतोय. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. चेंडू जातोय तो निर्धाव. अतुल काठेनं आपल्या पहिल्या स्पेलमध्ये बघितलं आपण, फक्त 4च धावा दिल्या होत्या. तेव्हा सर्कलचं षटक होतं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. आता ते निर्बंध सुटले गेलेले आहेत. अतुल काठेनं आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू फेकलेत आणि धावा दिलेल्या आहेत त्या 7. अतुल काठे, हो
कडक प्रहार आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ हा चेंडू जातोय. एक सिंगल रन घेतलेली आहे ती अजय डांगरकर यांनी. सेन्सिबल क्रिकेट खेळतात अजय डांगरकर. हॅलो. आतापर्यंत गडी बाद झाले ते 2 बाद 21 म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी ही साधारण 7 धावांची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. ती जय हनुमान उसरली संघानं. पाहुण्यांच्या माहिती करता हा सामना जय हनुमान उसरली विरुद्ध संग्राम 11 नितलस या दोन संघादरम्यान खेळवला जातोय. उसरली विरुद्ध नितलसच्या या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकली ती संग्राम 11 नितलस संघानं. प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा नितलस संघानं आणि उसरली संघ फलंदाजी करतोय. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी बसलेली. आदरणीय कैलास शेठ भगत यांचं आगमन आत्ताच व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर बसलेले आहेत. त्याचप्रमाणे दहिसरचे उद्योजक आदरणीय नारायण शेठ भोईर, माजी उपसरपंच पापडीचा पाडा आदरणीय विलास शेठ गरज, जयदेव शेठ पाटील, मुन्ना इंदारकर, प्रदीप दादा पांडुरंग दळवी, दिनेश पाटील, आपले अशरफ मामू, हे सगळी पाहुणे मंडळी व्यासपीठावर बसलेली आहे. आणि राजेश म्हात्रे आणि संतोष म्हात्रे घनसोलीचे आमचे पाहुणे, त्यांचंही आपण इथे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 3 षटकं झालेत आणि 3 षटकांमध्ये एकूण धावसंख्या होतीये ती जय हनुमान उसरली संघाची 21. 2 बाद 21. जोपर्यंत अजय डांगरकर विकेटवर असतील तोपर्यंत निश्चितच धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. साहिल दरे गोलंदाजीच्या मार्कवर. फुल टॉस चेंडू मिड विकेटला मारला. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली एक सिंगल रन मिळते. आणि थ्रो अफलातून बघितलेत आपण. फिल्डिंग करणाऱ्या या संग्राम 11 नितलस संघाचे खांदे आणि बाहू त्यांच्या मजबूत आहेत. त्यामुळे थ्रो बरोबर हातामध्ये, डायरेक्ट हातामध्ये यष्टीरक्षकाच्या फेकला जातोय. तो सीमा रेषेवरून प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून. त्यामुळे धावा जास्त मिळत नाहीयेत किंवा अजून एक्स्ट्रा धाव घेण्याची डेअरिंग कोणताही फलंदाज करत नाहीये. अजय डांगरकर, हो मस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. यष्टीरक्षकानं आपलं सुंदर असं यष्टीरक्षण केलेलं दिसतंय. साहिल दरे, आतापर्यंत साहिल दरेंनी 2 चेंडू फेकलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये धाव दिलेली आहे ती फक्त आणि फक्त 1. या षटकामध्ये कांचन 1-2 तरी षटकार यावे लागतील तरच एक चेसेबल स्कोअर जय हनुमान उसरली संघ उभा करू शकेल. अन्यथा परिस्थिती बिकट होईल. ओ लगेच मारलाय जबरदस्त प्रहार. टायमिंग आणि ताकद याचा सुरेख मेळ असलेला उत्तुंग षटकार ठोकतोय तो अजय डांगरकर. अजय डांगरकर अफलातून. आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी केली. ओव्हर पिच चेंडू होता. अफलातून मारला आणि हा चेंडू गेला सरळ लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. क्लिअरिटी बघा ना WTCची, अतिशय चांगली अशी क्लिअरिटी. हवेमध्ये उंच साधारण 50-100 फूट वर असलेला चेंडू सुद्धा क्लिअर दिसतोय. तो आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करायला लागेल. आणि या षटकारानं 28 धावा 2 बाद झालेल्या आहेत त्या जय हनुमान उसरलीच्या. हा चेंडू राईट आर्म राऊंड पुन्हा मारलाय. हेलिकॉप्टर फिरवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज साहिल दरे यांचं. आणि हे काय झालं आणि रनआउट होतोय. फलंदाज रनआउट होत आहेत ते रोशन ठाकूर.
जबरदस्त फटका होता, मात्र चांगलं फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालं आणि या चेंडूवर बघा कसा चेंडू फेकला, तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकाच क्रीजमध्ये आलेले, त्यामुळे सहज धावचित केलं गेलं ते गोलंदाजाकडून आणि निश्चितच साहिल दरेनं यष्ट्यांना चेंडू लावला, फलंदाज बाद झाला. व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी इथे भरलेली आहे आणि सर्व आलेल्या पाहुण्यांचं यथोचित असा मान सन्मान स्वागत आमचे अध्यक्ष संदीप पाटील करतायत. जबरदस्त प्रहार, कव्हर ड्राईव्ह, अतिशय सुंदर असा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा फटका. एक सिंगल रन घेतली आहे. अजय डांगरकर अकलेनं फलंदाजी करतायत, बुद्धीचा वापर करतायत, फटकेबाजी तर करतायत, मनगटाचा वापर करतायत, त्याच्याबरोबर बुद्धीही वापरतायत आणि अफलातून अशी फलंदाजी. चेंडू जसा येतोय त्या पद्धतीनं खेळ त्यांचा सुरू आहे. तो मैदानावर सलामीला आलेत अजय डांगरकर आणि अतिशय चांगली अशी फलंदाजी करतात. 21 धावांवर खेळतात. एक बाजू त्यांनी लावून धरलेली आहे. आता लेफ्टी बॅट्समन मैदानात आलेले आहेत. दिव्येश बोलाडे, बोलाडे ब्रदर्स मधले हे बोलाडे, दणकट शरीर यष्टीचे. बॅट बघा कशी फिरवतात, अगदी कल्याणी सारखी ही त्यांची शरीर यष्टी आणि देहबोली दिसते. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर षटकार जाईल, परंतु नाही, मस्त चेंडू टाकला. चला आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय दहिसरचे उद्योजक, आदर्श व्यक्तिमत्व, सन्माननीय नारायण शेठ भोईर आमचे सोयरे आहेत, त्यांचा आपण सन्मान घेतो. मी जयदेव शेठ पाटील, अनिलदादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. सन्माननीय नारायण शेठ भोईर साहेब दहिसर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलात वेल काढून हे सर्व मंडळी आज इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर नारायण शेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर तलोजा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, आदर्श व्यक्तिमत्व, स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक पापडीचा पाड्याचे आयोजक आदरणीय विलास शेठ घरत साहेब यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. एक डॅसिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. व्हाईट बॉल, ते सन्माननीय विलास शेठ घरत यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. विलास शेठ घरत यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रदीप दादा यांचा मी यांना विनंती करेन की यावं, आपण तुमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. प्रदीप दादा पाटील यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. अनिल दादा पाटील, जयदेव शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. याचबरोबर मुन्ना इंदारकर यांना विनंती करेन की या आपण तर मुन्ना यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर आमचे घनसोलीचे आदरणीय राजू म्हात्रे, राजू दादा म्हात्रे यांना विनंती करेन या भाऊ. तर राजू म्हात्रे यांचा आपण सन्मान घेतोय इथे. विकी पाटील यांचे मामा, विकी पाटील, धीरज पाटील चे मामाश्री. त्याचबरोबर आमचे संतोष म्हात्रे, विकीचे मामा, त्यांचा सन्मान इथे होतोय. या संतोष चे भाऊ शेठ ठाकूर देखील उपस्थित आहेत. भाऊ शेठ, स्वागत आहे तुमचं देखील. जबरदस्त व्यक्तिमत्व व्यासपीठावरती नक्कीच आमची
दिव्याचे सर्व सन्माननीय पाहुणे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मानाकडे देखील थोड्याच वेळामध्ये आपण वळणार आहोत. आदरणीय कैलास शेठ भगत साहेब, जयेश शेठ पाटील साहेब, गणेश शेठ भगत, नैनेश भगत, संजय भगत, सुशांत तांडेल, राकेश पाटील आणि स्वप्नील वारेकर या सगळ्यांचं स्वागत आहे. काही सन्मान आपण या इनिंग नंतर नक्कीच वळणार आहोत. तत्पूर्वी वळूया आपण पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक समालोचक टीके माली सर. थँक्यू. धन्यवाद संदीप पाटील साहेब. 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 षटकं झालेत. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 9 आणि चौथ्या षटकामध्ये 10. म्हणजे जो आलेख आहे धावांचा तो वाढत 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 गेलेला आहे. यॉर्कर चेंडू होता, खणून काढला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डांगरकरांनी सांगितलं दिव्येशला मागे फिर आणि मध्ये ब्रेक लावून पुन्हा मागे फिरलेला आहे तो दिव्येश. त्यामुळं आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. 32 धावा धावफलकावर लागतायत. तर याचबरोबर आमचे एक जबरदस्त लेजेंड क्रिकेटर, रोंजनचे आदर्श व्यक्तिमत्व, संयमी शांत स्वभावाचे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे मधुकर पाटील रोंजन यांचा देखील इथे आगमन झालंय. मधुकर, स्वागत आहे तुमचं. जितेश पावशे. जितेश पावशे एक चांगला गोलंदाज आहे. 5वं षटक म्हणजे शेवटचं षटक त्याच्या वाट्याला दिलेलं आहे. डेप्थ ओव्हर ज्याला आपण म्हणतो, हे डेप्थ ओव्हर त्याच्या वाट्याला आलेली आहे आणि धावा रोखण्यासाठी त्याला पाठवले. परंतु दिव्येश बोलाडे लेफ्टी बॅट्समन, एक डेंजर बॅट्समन आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे. जर का त्यानं 2-3 षटकार मारले तर नक्कीच एक चेसेबल स्कोर जय हनुमान उसरली उभा करू शकेल. आत्ताचा जर आपण लेखाजोखा बघितला तर गोलंदाजांच्या बाजूनं धावसंख्या आत्तापर्यंत झालेली दिसते. हा चेंडू जबरदस्त प्रहार मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग ऑन मध्ये सिंगल रन मिळते. चांगली फलंदाजी अजय डांगरकरनं आतापर्यंत केलेली आहे. एक बाजू लावून धरली आहे. 2 षटकार त्यांनी ठोकलेत, 1 चौकार ठोकलाय आणि या सिंगलच्या मदतीनं 22 धावांवर खेळतायत ते अजय डांगरकर. हाताला माती चोळली आहे. निश्चितच आता ग्रिप टाईट त्यांनी केलेली आहे आणि बॅट पण पकडण्याची त्यांची स्टाईल बघा, थोडी वर बॅट पकडले, त्यामुळे निश्चितच आता मारण्याच्या बेतामध्ये ते असतील. मारायचा प्रयत्न करतायत परंतु चान्स मिळत नाहीये चान्स. आणि या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावांनी 35 धावा धावफलकावर लागले आहेत. 2 बाद 35, 3 बाद 35 अशी धावसंख्या उभारली आहे ती जय हनुमान उसरली संघानं. जय हनुमान उसरली विरुद्ध संग्राम 11 नितलसचा हा सामना आहे. पहिलं सत्र सुरू आहे आणि जितेश पावशेचा हा 4था चेंडू. शेवटच्या षटकातील फुल टॉस चेंडू. आमच्या अशोक दादांचं स्वागत मला असं वाटतंय उत्तुंग अशा या षटकारानं केलं आहे ते फलंदाज अजय डांगरकर यांनी. अजय डांगरकर, काय फटका सजवला त्यांनी. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे आणि तिसऱ्या पंचांना विचारण्यात आलेलं आहे हा हाईटचा नो बॉल होता की नाही. मस्त फटका सजवला. एक उत्तुंग असा षटकार तर आलेलाच आहे. फक्त हा नो बॉलवर आलाय की बरोबर चेंडूवर आलाय हे तिसरे पंच आपल्याला इथे सांगणार आहेत. याचबरोबर आमचे मोठे बंधू, या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय आमचे अशोक बुवा पाटील यांचं इथे आगमन झालंय. नक्कीच अशोक बुवा पाटील यांचं आपण इथे स्वागत करूया. भजन सम्राट ते गायला लागले की असं ऐकतच राहावे अभंग असं वाटतं. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केलेला. क्रीजच्या पुढे खूप थोडे आलेले फलंदाज आणि त्यामुळे हा जो चेंडू आहे तो चेंडू पंचांनी बरोबर चेंडू घोषित केलेला आहे. षटकार आणि या षटकारानं एकूण धावसंख्या होती ती 41च्या घरात. अशोक बुवा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्य झाली ही धरती संत चरण स्पर्शाने आणि अज्ञान दिशाही नाश पावल्या ब्रह्म नादाच्या या संगीताने. सुंदर असं संगीत, सुंदर असं भजन, ही आपली भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, अभंगवाणी ही सगळी जपण्याचं काम आपलं मुरबी गाव करते. अशोक बुवा त्याचे एक भाग आहेत, त्यांचंही स्वागत. शॉर्टपीट चेंडू हवेत मारलाय, झेल होण्याची शक्यता आणि झेल टिपला जातोय. फलंदाज नाराज आहेत, बाद होत आहेत.
ते अजय डांगरकर. मात्र कांचन, मी तर म्हणेन की अजय डांगरकरनं त्याच्या हिश्श्याची फलंदाजी केलेली आहे, कारण एका मागोमाग एक असे त्यांचे फलंदाज बाद होत गेले. मात्र एक बाजू त्यांनी लावून धरलेली सुंदर अशी त्यांनी फलंदाजी केली. 31 धावांची खेळी 16 चेंडूमध्ये साकारून एक चेसेबल स्कोर उसरली संघाचा उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. जय हनुमान उसरली विरुद्ध संग्राम 11 नितलसचा हा सामना आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ ठाकूर बऱ्याच दिवसांनी भाऊ ठाकूर यांचं दर्शन आम्हालाही होतंय. खूप दिवसांनी त्यांची भेट या मैदानावर होते. WTCच्या माध्यमातून आपण थेट घर बसल्या या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतात. व्यासपीठावर सगळी मान्यवर मंडळी बसलेत. आमचे अनिल दादा आहेत, त्याच्यानंतर जयदेव दादा ही व्यासपीठावर बसलेले आहेत. मुरबी म्हटलं की क्रिकेट वीरांची भूमी, भजन सम्राटांची भूमी आहे. हा चेंडू ओहो उडाया, लेकिन सीधी हात में, हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज बाद होतोय आणि हे सत्र संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. एकूण धावसंख्या 41 आहे. जय हनुमान उसरली संघाची जिंकण्यासाठी संग्राम 11 नितलस संघाला 42 धावांची गरज आहे, ती 5 षटकांमध्ये. व्यासपीठावर बरेचसे मान्यवर आहेत. मी आमचे अध्यक्ष संदीप पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आलेल्या पाहुण्यांचं आपल्या गोड शब्दामध्ये स्वागत करावं. हॅलो, हॅलो. येस, तर एक या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सर्व प्रेक्षकांना सूचित करण्यात येते की आज मुरबी गावामध्ये थोडीशी दुःखद घटना घडली आहे. त्याच्यामध्ये मुरबी गावाचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि नेहमीच वारकदाई संप्रदायामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान नेहमीच राहिलेलं आहे, भजन प्रेमी आणि ह्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे, असे आमचे दशरथ गोमात तांबडे यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. तर त्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच 2 मिनिटं देणार आहोत. तत्पूर्वी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की आपण जागेवर बसला असाल तिथे उभे राहा. 2 मिनिटं आपण आमच्या मुरबी गावातील आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय दशरथ गोमा तांबडे यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत, याची विनंती आहे. त्यांचा आज अंत्यसंस्कार 10 वाजता नक्कीच मुरबी स्मशानभूमी येथे होणार आहे. तर सर्वांना विनंती आहे, उभे राहा. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. कारण तिके माली सर, मी भजन प्रेमी का म्हटलो, कारण आत्ताच इथे आमचे अशोक बुवा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, आमचे मोठे बंधू. आणि जेव्हा जेव्हा आमच्या डबल बाऱ्या व्हायच्या त्यावेळेला तेव्हा गाड्यांच्या वगैरे सोयी नसायच्या, परंतु मुरबीवरून प्रवास डायरेक्ट कोपऱ्याला असायचा. तिथून बसमध्ये प्रवास आणि तिथून मुरबीवरून डोक्यावरती जी हातपेटी घेऊन तो व्यक्ती, पायपेटी ती तो घेऊन डोक्यावरून कोपऱ्यापर्यंत पोचायचा. म्हणजे एवढा भजन प्रेमी, एवढे या संगीत क्षेत्राची आवड आमचे दशरथ काकांना होती. तर नक्कीच ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिर शांतीला देव हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. चंद्रकांत नावडेकर या. धन्यवाद संदीप पाटील साहेब. आपण समालोचकांच्या वतीनंही, समालोचन कक्षाच्या वतीनंही दशरथ तांबडे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. असं म्हणतात की सागराच्या लाटा कितीही उसळल्या तरी त्याचा शेवट किनाऱ्यावरच, आणि जीवन कितीही यशस्वी असलं तरी त्याचा शेवट हा मृत्यूच्या किनाऱ्यावरच. जन्म जसं सत्य आहे तसं
मृत्यू हेही एक अटळ सत्य आहे आणि दशरथ काका आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी निश्चितच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये राहतील. आणि जेव्हा जेव्हा भजन या परिसरामध्ये असेल तेव्हा अशोक बुवा नक्कीच त्यांची आठवण आपल्या सर्वांना येत राहील. इथे क्रिकेटचा हा महासंग्राम आयोजित केलेला आहे आणि या क्रिकेटच्या महासंग्रामातला हा जो जय हनुमान उसरली आणि संग्राम 11 नितलसचा जो सामना आहे त्यामध्ये नाणेफेक नितलस संघानं जिंकली होती. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरुवात चांगली झालेली, एंड थोडासा खराब झाला आहे, परंतु 41 धावा जमा केल्या त्या उसरली संघानं आणि 42चं टार्गेट समोर ठेवलेलं आहे ते नितलस संघासमोर. 41 धावा उसरली संघानं केल्यात, 42चं टार्गेट ठेवलेलं आहे ते 30 चेंडूमध्ये. त्यामुळे हे टार्गेट पार करताना आता कितपत यश या फलंदाजांना मिळेल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. प्रतीक सांगडे आणि साहिल दरे ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, दुसरं षटक आहे ते बॅटिंग पॉवर प्लेचं आणि एकूण 5 षटकांचा हा सामना आहे. रोशन ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत ते उसरली संघाकडून. रोशनचा हा फुल टॉस चेंडू बरोबर नाही, बॅटच्या मधोमध बसला, जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक रन मात्र फलंदाजाला मिळते. या एका धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे ते प्रतीक सांगडे या फलंदाजाने आणि धावसंख्या पोहोचते आहे ती बिनबाद 1च्या घरामध्ये. बिनबाद 1 प्रतीक सांगडे आणि साहिल दरे ही सलामीची जोडी आपण बघतोय. ओ मस्त चेंडू, चांगला चेंडू. आज मला असं वाटतंय कांचन गोलंदाजांना ही विकेट थोडीशी साथ देते आहे. मोठे मोठे फटके येत नाही आहेत, षटकार चौकारांची आतिषबाजी जी नेहमी आपण बघतो ती दिसत नाही आहे. गोलंदाजांना जर टप्पा अचूक सापडला तर ही विकेट त्यांना मदत करते. मात्र ही समीकरण आता फोल ठरवलेलं आहे. सहज अलगद हा षटकार टायमिंगचा चौकार ठोकलाय तो फलंदाज साहिल दरे यांनी. हॅलो, याचबरोबर सन्माननीय दहिसरचे आमचे उद्योजक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नारायण शेठ भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. आणि सन्माननीय पापडीच्या पाड्याचे माजी उपसरपंच सन्माननीय विलास शेठ घरत यांच्या वतीने 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 8.20 धावांची सरासरी पाहिजे. फुलटॉस चेंडू काय मारला बघा. अगोदर त्यानं मारायचा होता ऑन साईडला, मात्र फक्त दिशा दिली, कव्हरच्या दिशेनं हा फटका मारला आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. स्टायलिश असा हा फटका होता, जबरदस्त ताकद नाही लावली, फक्त टायमिंग दिलं आणि टायमिंगच्या या स्ट्रोकवर 2 धावा काढतोय तो साहिल दरे. सेन्सिबल क्रिकेट. तर वाशीचे आमचे शरद दादा इथे आलेले आहेत, पिच क्युरेटर. शरद दादा या, आपण आपलं स्वागत आहे. आणि धीरज मोरबेकर आपण देखील या. चला टॉस साठी देखील या. वाशी आणि टेंबोडा. यस सर. पहिला गडी बाद होतोय. कॅच पकडली जाते यष्टीरक्षकाकडून आणि फलंदाज बाद होत आहेत साहिल दरे. असं वाटलेलं की साहिल दरे काहीतरी करेल, मस्त टायमिंगचे फटके मारत होता, गॅपमध्ये फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण बघू शकतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा चेंडू वळवला आणि बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय. सुंदर झेल टिपला गेला आणि पहिला गडी बाद होतोय तो संग्राम 11 नितलस संघाचा साहिल दरे. प्रतीक सांगडे जोपर्यंत विकेटवर असेल तोपर्यंत माली सर आपण इथे टॉस करणार आहोत. चला वाशीचे कॅप्टन आलेत का दादा या. याचबरोबर मधुकर पाटील यांचा देखील आपण इथे सन्मान घेणार आहोत. मधुकर या. आणि अक्षय डांगरकर आमचे उसरलीचे. चला वाशी टीम अक्षय डांगरकर यांचा आपण सन्मान घेतोय इथे. आमचे सुजित म्हात्रे देखील इथे आलेले आहेत. भाऊ शेट या. भाऊ शेट टॉस कराय.
चला मी कैलास शेट यांना विनंती करेन, कैलास शेट बघत त्यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. यानंतरची लढत वाशी आणि आराध्य स्पोर्ट टेंबोडे. जय शेट आपण देखील या. कैलास शेट भगत आणि जय शेट च्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. चोवीस चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे ती नितलसला. विश्वज्योत स्कूल एंड कडून गोलंदाजी करतायत. ओ यॉर्कर चेंडू होता, फक्त 2-4 पावलांचा रनअप आहे. फिरकी पट्टू आहेत. दिव्येश बोलाडे फिरकी पट्टू आहेत आणि त्यामुळे निश्चितच या चेंडूंवर जपून खेळावा लागणार आहे ते फलंदाजांना. राहुल काठे यांना अजूनही स्ट्राईक मिळाला नव्हता. प्रतीक सांगडे यांनी एक सिंगल काढली आहे. स्ट्राईक त्यांना दिला जातोय आणि राहुल काठे जे वन डाऊन पोझिशनला आलेत खेळण्यासाठी तयार. हो हो प्रहार केलाय. झेल होईल का? आणि हा झेल सोपा झेल सुटतोय, साधा झेल सुटतोय. क्रिकेटमध्ये असंच होतं. तर आमचे वाशीचे सन्माननीय शरद दादा यांचा आपण सन्मान करतोय आणि धीरज मोरबेकर रंधमपाडा ज्यांच्या वतीने ही पीच बनवण्यात आलेले पीच क्युरेटर एक जबरदस्त प्रख्यात विकेट बनवणारे हे दोन व्यक्ती आहेत. तर कारण त्यांनी बनवलेली विकेटला कधीही काही होत नाहीये. किती दिवस खेळ बा. असे आमचे धीरज मोरबेकर आणि शरद दादा पाटील यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात आलाय. धन्यवाद. आली सर. 8 धावा झाले आहेत. प्रहार करतायत, मारतायत. या चेंडूवर निश्चित चौकार मिळेल आणि हा सणसणीत असा लॉंग ऑफच्या दिशेनं मारलेला विश्वज्योत स्कूलच्या दिशेनं मारलेला हा सणसणीत असा चौकार. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाल्यानंतर मात्र परिस्थिती आपल्याला थोडीशी वेगळी बघायला मिळते. असं वाटलेलं की झेल होईल, मात्र सोपा झेल होता आणि बऱ्याच वेळा आपण बघितलंय जेव्हा सोपे झेल सुटले जातात तेव्हा मात्र फलंदाज सावध होतो आणि निश्चितच मोठे मोठे फटके मारतो. एक सणसणीत असा चौकार ठोकलाय तो फलंदाज राहुल प्रतीक सांगडे या फलंदाजानं. सलामीला आलेला प्रतीक आहे. मला वाटतं निश्चितच तो विजयाच्या दिशेनं आपल्या संघाला घेऊन जातोय. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगला मारलाय आणि हा झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद होत आहेत. प्रतीक सांगडे. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. ते संग्राम 11 नितलस संघाचे. संग्राम 11 नितलस विरुद्ध जय हनुमान उसरलीचा सामना आपण मैदानावर पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर नितलसनं प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. 41 धावा उसरलीनं केलेल्या 42चा पाठलाग आहे आणि आता परिस्थिती जर आपण बघितली तर 20 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती नितलस संघाला. व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी इथे बसलेली आहे. भाऊ ठाकूर मी या अगोदरही म्हणालो बऱ्याच दिवसांनी आणि आमचे अनमोल किंग्स कळंबोलीचे कळंबोलीचे ओनर आमचे बसलेले आहेत. त्यांनाही आता मला असं वाटतं 2-3 वर्षातून मी बघतोय. तर त्यांचंही आपण मनापासून इथे हार्दिक स्वागत करूया. रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांनी टीम त्यांची उतरवलेली. गोलंदाज तयार आहे. हो शॉर्ट पिच चेंडू काय कट केला आणि काय फिल्डिंग. वा जबरदस्त फिल्डिंग. एअर टाईट क्षेत्ररक्षण. पाठीमागे भिंत उभी केलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅन गली आणि पॉइंट असे 3 क्षेत्ररक्षक ऑफसाईडची भिंतीमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते यष्टीरक्षकानं. चौकार गेला असता मात्र या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे मात्र एकच धाव या चेंडूवर मिळते. 14 धावा धावफलकावर आपल्याला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा दिव्येश बोलाडे तयार आहे. दिव्येशचा हा चेंडू फटकारलाय आणि स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे उतुंग असा षटकार ठोकलाय तो फलंदाज कुणाल भोईरनं अफलातून असा हा षटकार ठोकलाय. तर याचबरोबर आमचे पेंदरगावचे सन्माननीय माजी सरपंच आदरणीय संतोष
पाटील यांचं इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती करेन की आपण यावं. सोबत अनिल दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या सभेत आलेले सन्माननीय पाहुणे यावं आपण. सुनील पाटील. सन्माननीय पेंदरचे माजी सरपंच आदरणीय संतोष पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर सुनील पाटील पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वराज स्पोर्ट्स कळंबोलीचे सुजित म्हात्रे त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकं संपलेत. मधुकर म्हात्रे आणि सूरज म्हात्रे बेलपाड्याचे आमचे पाहुणे. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आता सामना रंगात आलाय बघा. 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. अजय डांगरकर आलेत गोलंदाजीला. ओहो, स्टायलिश फटका मात्र हातात, सरळ हातात जातोय लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षकाच्या आणि या चांगल्या फटक्यावर फलंदाज बाद होतोय. त्यामुळे मोठं दुःखाचा डोंगर मला असं वाटतं कोसळलाय तो संग्राम 11 नितलस संघाच्या पाठीराख्यांमध्ये. निराश अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर येतोय. चला आपण काही सन्मान सर इथे घेतोय. सुजित म्हात्रे या. सुजित म्हात्रे आणि भाऊशेठ ठाकूर यांना विनंती करेन. अनिल दादा या. काही सन्मान आपण इथे घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले दिव्यावरून आज ही सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत. खास करून चंद्रकांत नावडेकर आणि आमचे मोंटी पाटील ची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी यांच्या विनंतीला मान देऊन इथे आज उपस्थित झालेले आमचे सन्माननीय उद्योजक कैलास शेठ भगत साहेब आणि उद्योजक जयेश शेठ पाटील आणि त्याचबरोबर गणेश शेठ भगत, नैनेश भगत, संजय भगत, सुशांत तांडेल, राकेश पाटील आणि स्वप्नील वारेकर या व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन की आपण यावं. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल या आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. चला कैलास शेठ भगत, जयशेठ पाटील, त्याचबरोबर गणेश शेठ भगत, नैनेश भगत, संजय भगत, सुशांत तांडेल, राकेश पाटील, स्वप्नील वारेकर, भाऊशेठ ठाकूर, मधुकर पाटील सर्वांचं पत्र इथे नक्कीच आगमन झालेलं आहे. तर इथे हा सन्मान होतोय. नक्कीच आपण वेळात वेळ काढून सर्व मंडळी आज इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. दिव्याचे हे सर्व सन्माननीय उद्योजक आहेत. कैलास शेठ भगत, जयेश शेठ, सर्व मंडळी इथे आज उपस्थित झालेले. त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. जयेश शेठ पाटील त्याबद्दल पुन्हा एकदा या आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय कुमारी जीवाबाई स्मृती चषक 2026 मध्ये उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अजय डांगरकर गोलंदाजी करतात. अजय डांगरकर यांना षटकार ठोकल्यानंतर 15-15चं समीकरण झालेलं. 1 रन आता 1 निर्धाव चेंडू जातोय म्हणजे 14 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अजय डांगरकर कमबॅक करायला पाहिजे. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कमबॅक करतायत ते अजय डांगरकर. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. पुन्हा या सामन्याला वेगळी कलाटणी लागलेली आहे. जो कुमार भोईर 2 षटकार त्यानं ठोकलेले आहे तो फलंदाज बाद झाल्यानंतर आता दोघांना विचार करायला भाग पाडलेला आहे की कोणाला आता मैदानात पाठवायचं. कारण समीकरण जर आपण बघितलं तर 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे ती संग्राम 11 नितलस संघाला. जय हनुमान उसरली विरुद्ध संग्राम 11 नितलसचा हा सामना. असं वाटलेलं कुणाल भोईर सामना जिंकूनच मैदानाच्या बाहेर येईल, मात्र दुर्दैव त्याचं 20 धावा करून तो मैदानाच्या 13 धावा करून तो मैदानाच्या बाहेर येतोय. 5 चेंडू त्यानं फेस केले. 5 चेंडूमध्ये 13 धावा केल्या आणि मैदानाच्या बाहेर येतोय.
राहुल काठे अजूनही विकेटवर तग धरून आहे आणि समजावून सांगतोय तो कुणाल भोईर आपल्या सहकार्याला की असं कर तसं कर, मॅच जिंकायची आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये. मॅच जवळ आणून दिले मी, आता वेल फिनिशिंग देऊन एक चांगला विजय आपल्या संघासाठी मिळवला पाहिजे हा नितलस संघाचा. कुणाल भोईर सांगतोय तो संकेत पावशेला. गोलंदाज अजय डांगरकर कमबॅक केलंय, एक षटकार त्याला मारलेला, मात्र पुन्हा त्यानंतरचे 2 चेंडू डॉट, एक विकेट घेतलाय. शेवटचा चेंडू अजय डांगरकरचा तिसऱ्या षटकातील. यॉर्कर चेंडू होता, फक्त फ्लिक केलाय, हैदराबादी फटका मारलाय, एकच सिंगल रन मिळते. थ्रो पण मस्त होतं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, एकच सिंगल मिळतीये. हे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. अजय डांगरकरचं हे षटक संपलंय, आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा पाहिजेत 14. अशोक बुवांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचा आशीर्वाद नेहमी आम्हाला प्रत्येक ठिकाणी लाभलेला असतो आणि या मॅचला पण त्यांचा आशीर्वाद आहे. आम्हाला समालोचनासाठी पण ते नेहमी आशीर्वाद आणि शुभेच्छा देत असतात. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करू. या मैदानावरची परिस्थिती जर आपण बघितली तर संग्राम 11 नितलस संघाला 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. म्हणजे कांचन या षटकावर बरंचसं सगळं अवलंबून असणार आहे. या षटकामध्ये जास्त धावा आल्या, संग्राम 11 नितलस संघ जिंकण्याचे जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज आपल्याला जास्त बघायला मिळेल. परंतु जर का कमी धावा आल्या आणि विकेट गेल्या, म्हणजे 2-3च धावा आल्या आणि 1-2 विकेट गेल्या, तर मात्र जय हनुमान उसरली संघ या मॅचमध्ये पुन्हा येईल आणि उसरली संघाच्या विजयाचं पर्सेंटेज आहे ते पुन्हा 80-90% जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना यष्टीरक्षक सजवतात. सर्कलच्या आज 4 खेळाडू आहेत, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गलीमध्ये आणि अजून एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये सर्कलच्या आत ठेवला आहे. तर सर्कलच्या बाहेर आपण बॅकवर्ड पॉईंटमध्ये खेळाडू तैनात केलेला पाहतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि थोडासा काऊ कॉर्नरमध्ये एक खेळाडू तैनात केलेला दिसतोय. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, चांगलं मैदान, सुसज्ज असं हे मैदान आहे आणि या मैदानावर सुरू असलेला हा महासंग्राम स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026चा आपण सगळेजण आनंद घेतोय. हो 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 हो, क्या बात आहे, क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी. या घडीला कांचन अशीच गोलंदाजी पाहिजे, अशीच सटीक आणि लाईनची गोलंदाजी पाहिजे. बघा ना, चेंडू फटकन टाकला, झपकन टाकला. जडेजा जशी गोलंदाजी करतो ना तसा झपकन हा चेंडू गोलंदाज दिव्येशनं टाकलेला आहे. खरं तर पहिल्या स्पेलमध्ये त्याला मार बसलाय, 13 धावा त्याच्या कुठून काढलेला, एक षटकार चौकार ठोकलेला, परंतु कर्णधारानं त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवलाय आणि दिव्येश बोलाडेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन जातोय शॉर्ट फाईन लेगमध्ये. एक सिंगल घेतली आहे, लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. काल रायगड प्रीमियर लीगचा पारितोषिक वितरण सोहळा आपण बघितला. अभिजित मोरेला बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळालेला. त्यानं सांगितलं की पहिल्या ओव्हरमध्ये मला 22 रन मारलेल्या, तरी किरण पवारनं विश्वास ठेवला आणि नंतरच्या प्रत्येक ओव्हरमध्ये अभिजित मोरेनं चांगली गोलंदाजी केली आणि निश्चितच तशीच गोलंदाजी आता मला असं वाटतं दिव्येश बोलाडे करतायत. अंपायर आमचे विजय बालाजी पंचांचं काम पाहतात, तेही रायगड प्रीमियर लीगमध्ये काल खेळत होते. दिव्येश बोलाडे पुन्हा एकदा तयार आहे. राहुल ना हा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळाय, क्या बात आहे. स्क्रीनच्या दिशेनं उतुंग असा षटकार ठोकतोय तो फलंदाज राहुल काठे. या मॅचची हवा या षटकारानं मला असं वाटतं काढून टाकलेली आहे. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. हा चेंडू टाकला, समोर टाकला आणि यॉर्कर चेंडू होता, मात्र खळून काढला हा चेंडू आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक उतुंग असा स्क्रीनच्या दिशेनं, कॅमेरामॅनच्या दिशेनं हा षटकार ठोकलाय आणि धावसंख्या पोहोचवली आहे 35च्या घरामध्ये. 7 धावा फक्त जिंकण्यासाठी पाहिजेत. विजयाच्या जवळ येऊन ठेपली आहे ती संग्राम 11 नितलस. हो, मस्त कमबॅक, पुन्हा एकदा कमबॅक. हिम्मत हारायला तयार नाहीयेत ते दिव्येश बोलाडे. अजून जर दिव्येश बोलाडेंनी जर हे 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर या मॅच मध्ये रंगत येऊ शकते. हा चेंडू आणि हा चेंडू 6 धावांसाठी षटकार ठोकला जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह
आणि सरळ हा स्क्रीनच्या वरून उतुंग असा षटकार मारला. इक्वल मला असं वाटतं झालेली दिसते. सामना बरोबरीत सुटलाय. फक्त एकच रन जिंकण्यासाठी पाहिजे आणि आपला नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे फक्त एकच धाव पाहिजे. शेवटचं मला असं वाटतं एक षटक राखून जिंकतील संग्राम 11 नितलस. अफलातून अशी फलंदाजी या मिडल ऑर्डरनं केलेली आहे. राहुल काठे आले 5व्या नंबरवर आणि फटकेबाजी केली आहे. आणि आता बघा गरज असताना फक्त सिंगल काढली आहे. विजय संपादन केलाय आणि हा सामना जिंकलेला आहे तो संग्राम 11 नितलस संघानं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यस, धन्यवाद, थँक्यू. तर याचबरोबर सगळे आमची अच्छे मान्यवर दिव्यावरून आज इथे उपस्थित राहिलेले ते इथून प्रस्थान करतात. आदरणीय कैलास शेठ भगत साहेब, आदरणीय जयेश शेठ पाटील, सन्माननीय गणेश भगत साहेब, नयनेश भगत, संजय भगत, सुशांत तांडेल, राकेश पाटील आणि स्वप्नील वारेकर, आमचे भाऊशेठ ठाकूर, मधुकर पाटील, या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा स्वर्गीय जुवा भोईर स्मृती चषकाच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपलं मनोपूर्वक आभार. नितलस संघाला एक महत्त्वाची सूचना आहे. नितलस संघानं जायचं नाहीये. याच्यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. नितलस संघासाठी पुन्हा एकदा सूचना आहे, आपण कुठेही जाऊ नका. याच्यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच संदीप पाटील साहेब, अतुल काठे. यस, चला अतुल या. तत्पूर्वी आपण सन्माननीय पेंदरचे माजी सरपंच आदरणीय संतोष शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आदरणीय संतोष शेठ पाटील साहेब, वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपलं नाही, नक्कीच. याचबरोबर सुनील पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. इथून जो संघ जिंकेल ना तो नितलस संघाविरोधात खेळणार, याची नोंद घ्या. तर संतोष शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन हायटेक ग्रुप दिवा, हा ज्यांचं आत्ताच इथं आगमन झालं होतं, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय, त्याबद्दल हायटेक ग्रुप दिवा यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. सगळे उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. हे अभिनंदन. इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते. तर नवीन सर यांना विनंती करेन. या सामन्याला सुरुवात होते. यस, सन्मानित होतोय.